हे जे काही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। एकच अट जी आम्ही टाकलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रातली जी आमची बँकिंग सिस्टीम आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत, या बँका टिकल्या पाहिजेत याकरता टाकलेली ती अट आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी घेऊन आलोय तुमच्यासाठी। शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। बघा, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आता राज्य सरकार व केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो। बघा, यामध्ये बघा, ज्या शेतकऱ्यांनी बघा बँकेकडून कर्ज घेतलेला असेल अशा शेतकऱ्याची कर्ज माफ होऊन त्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास अखेरकार सुरुवात झालेली आहे मित्रांनो। बघा, कालपासूनच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे जे कर्जमाफीचे पैसे आहेत ते कोणत्या शेतकऱ्यांना जमा झालेले आहे, किती रुपयापर्यंत जमा झालेले आहे, संपूर्ण काय बघा या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत मित्रांनो। बघा, 2022 ते बघा 2025 ते 2026 या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून 100 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्यापैकी बघा 60 कोटी रुपयाचा पहिल्या टप्प्याचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करण्यात आला आणि या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र असणार, किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफ केले जाईल, या बद्दलचा एक आता सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बरोबरच। बघा, जे थकीत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण याबरोबर जाणून घेऊयात। तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका किंवा ग्रामीण बँका किंवा खाजगी बँकांकडून कर्ज घेतलेला असेल आणि त्या कर्जाची परतफेड तुम्ही दरवर्षी करत असाल किंवा ते कर्ज तुम्ही प्रत्येक वर्षात रिन्यू करत असाल, तर अशा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही कर्ज घेत असाल आणि नियमितपणे रिन्यू दरवर्षी प्रत्येक वर्षी करत असाल, तरच अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत। बघा, याबद्दलचा जो आता GR आहे तो निर्गमित करण्यात सुद्धा आलेला आहे आणि GR देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत। बघा, स्टार्टिंगमध्ये सरकारने सुद्धा सांगितलं आहे। बघा मित्रांनो, त्या अगोदर बघा कर्जमाफी बद्दल मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते सर्वात आपण या ठिकाणी आता जाणून घेऊयात। तर मित्रांनो पहा, सरकार काय म्हणाले की बघा, मुख्यमंत्री म्हणाले, अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा आम्ही आज पूर्ण केलेली आहे। बघा, आणि जे वचन आम्ही शेतकऱ्यांना दिलं होतं, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, ते वचन आता पूर्ण होतात चाललेलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। आणि याबरोबर ते म्हणाले, कर्जमाफीबद्दल आम्ही व्यापक चर्चा करून याबद्दलचा एक GR सुद्धा निर्गमित करणार असं त्यांनी सुद्धा सांगितलं होतं। तसेच मित्रांनो बघा, आता बघा, आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात देखील करण्यात आलेली आहे। बघा, कालपासूनच कर्जमाफीचे पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। आणि याबरोबर त्यांनी बघा, या कर्जमाफीसाठी जे शेतकरी पात्र करण्यात आलेला आहे आणि जे शेतकरी अपात्र करण्यात आले त्यांची माहिती देखील कंपनी पत्रक परिषदेमध्ये दिलेली आहे। ती माहिती बघा आपण या ठिकाणी सर्वात आता बघा पाहिलेलं आहे। म्हणजेच की मित्रांनो बघा, जाणून घेऊ। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर गेलेल्या काही दिवसांखाली म्हणजेच की सप्टेंबर महिना 2025 रोजी बघा, राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR काढण्यात आलेला होता आणि त्यामध्ये पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना करता निधी वितरित करणाऱ्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। आणि यामध्ये सांगण्यात आलं होतं की बँकाकडून पीक कर्ज घेणारे शेतकरी आपल्या पीक कर्जाची परतफेड हे 30 जूनपर्यंत करतात। अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून बघा 4% पर्यंत, तर केंद्र शासनाच्या माध्यमातून 3% पर्यंत, अर्थात 60% व्याजदरामध्ये सवलत हे दिली जाते। आणि या सवलतीचे पैसे जे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर बघा, आता 60% सवलत कोणाला दिली जाते आणि 3 ते 4 मिळून 70 सवलत म्हणजे
7% सवलत कोणाला दिली जाते? तर बघा 60% व्याज सवलत ही थकीत शेतकऱ्यांना म्हणजेच की पीक कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्याला पीक कर्जाच्या व्याजदरावर ही सवलत दिली जाते. म्हणजेच बघा ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केले नाहीत त्यांच्यावर थकीत व्याज हे आलेलं असतं. त्या व्याजामध्ये बघा 60% पर्यंत सवलत ही दिली जाते आणि बाकी 40% शेतकऱ्यांनी भरावी लागते. बघा मित्रांनो, आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की मुख्यतः म्हणजेच की थकीत शेतकऱ्यांना ही जे 60% सवलत देण्यात आली आहे ही तुमच्या खात्यात जमा होणार का? तर बघा 60% व्याज जे आहे तो बघा सवलत ही फक्त थकीत व्याजदरावर लागू होते आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रोख स्वरूपात जमा होत नाही किंवा उचलता येत नाहीत. बघा सरकार थेट बँकाकडे 60% व्याजाची भरपाई करते. म्हणजेच बघा ही 60% रक्कम बँकेकडे जमा असते आणि जर तुम्हाला तुमचं कर्ज अगदी कमी पैशात रिन्यू करायचं असेल तर तुम्हाला फक्त तुमच्या कर्जाच्या व्याजमधले 40% शेतकऱ्यांना भरावे लागतील. बघा मित्रांनो, यामुळे बघा शेतकऱ्यांचा व्याजाचा भार हा कमी होतो. त्यानंतर बघा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात वरती पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत. बघा आता सर्वात अगोदर पहा मित्रांनो, आणि ते पैसे शेतकऱ्यांना उचलता येतील तर बघा जे नियमितपणे कर्जाची परतफेड करतात आणि त्यांच्याच बँकेकडून घेतलेले कर्ज आहेत ते पीक कर्ज असेल अशा शेतकऱ्यांना ही रक्कम तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. आता बघा ही रक्कम नेमकं किती जमा होत आहेत तर बघा राज्य सरकारकडून 4% व केंद्र सरकारकडून 3%. म्हणजेच की या ठिकाणी बघा एकूण 7% व्याजदरात दिली जाते. समजा तुमचं जर कर्ज हे 1 लाख असेल तर त्या कर्जावर 7% व्याज म्हणजेच की 7,000 रुपये तुम्हाला दिली जातात. जर तुमचं बघा 2 लाख रुपये तुम्ही कर्ज काढलेला असेल तर बघा 14,000 हे तुम्हाला दिले जाते आणि हे जे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहे आणि तुम्ही यावर बघा सांगितलेल्या नियमात बसत असाल तर तात्काळ आपल्या बँकेत जाऊन एक वेळेस चौकशी करून बघा आणि हे अनुदान जमा झाला का, कारण हे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे. बघा बऱ्याच साऱ्या बँकांकडून शेतकऱ्यांची व्याजाची वसुली केली जाते आणि शेतकऱ्यांना व्याज भरावं लागतं. त्यामुळे बघा पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून ही सवलत दिल्यानंतर या शेतकऱ्यांच्या व्याज परत दिलं जातं. ज्यांचे कुणाचे व्याज हे पीक कर्ज भरताना कापलेलं असेल अशा शेतकऱ्यांना या अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या त्याच्या व्याजाची सवलतीची रक्कम आता जमा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो बघा एवढी सारी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो बघा महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली, चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांबरोबर माहिती नक्की शेअर करा आणि तुम्हाला तुमचा कर्ज माफ झाले का आणि तुम्हाला किती टक्के सवलत मिळालेली आहे ते आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा. चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.